अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17, भाग 3. शारीरिक, वाचिक व मानसिक असे 3 प्रकारचे तप आहेत. आता या तिन्हीपैकी प्रथम शारीरिक तप कोणते ते ऐक. त्या तप करणाराचे उपास्य दैवत शंकर असो की विष्णू असो, त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्रादिक करण्यासाठी 8ही प्रहर पायाला जसा भोवरा बांधला आहे, जो सारख्या यात्रा करत हिंडतो. देवाचे अंगण झाडून सारवून रांगोळी काढून सुशोभित करून पूजा साहित्य व सर्व उपचार पुरवून तसेच देवसेवा करून ज्याचे हात शोभत आहेत, शिवलिंग किंवा विष्णुमूर्ती यांचे दर्शन होताच जो काठी पडावी तसा साष्टांग नमस्कार घालतो आणि शास्त्रोक्त आचरण, नम्रता आदीने जे कोणी गावात श्रेष्ठ ब्राह्मण असतील त्यांची जो सेवा करतो, अथवा प्रवास इत्यादी किंवा अन्य पीडेने संकटात असलेले जे कोणी त्यांची जो सुख सोय लावतो, अथवा सकल तीर्थांचे तीर्थ जी माता पितरे त्यांच्या सेवेपुढे आपली शरीरही तुच्छ लेखण्याची ज्याची तयारी आहे, आणि संसाराच्या घोर शीनहरण करणारे व ज्ञानदानाविषयी सदैव सकरुण असलेले जे श्रीगुरु त्यांची जो सेवा करतो, आणि अर्जुना जडदेहाभिमान रूपी जे बुद्धीवर कीट आलेले आहे ते झडून जावे म्हणून जो नित्य स्वधर्माचरण वृत्तीरूप अग्नीचा त्याला ताव देतो. सर्वांतर्यामी एकच परमात्मा आहे या बुद्धीने जो भूतमात्रांच्या ठिकाणी लीन असतो, नित्य परोपकार करीत असतो आणि स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करीत असतो. जन्माच्या वेळी जो मातेच्या देहाचा स्पर्श झाला तेवढाच काय तो स्त्री जातीचा स्पर्श, तेथून पुढे त्या विषयासंबंधी शरीराने जन्मभर सोवळा राहतो, अखंड ब्रह्मचर्य पाळतो. गवतालाही जीव आहे म्हणून तेही उपटू नये किंवा अन्य छेदक व भेदक कायिक वाचिक क्रिया जो टाळतो, असे वागण्याचे जे शरीराला सहज वळण पडलेले असते ते खरे शारीरिक तप असे समज. अर्जुना, याला शरीर तप म्हणण्याचे कारण असे की या सर्व क्रिया देहाच्या आश्रयाने होत असतात. याप्रमाणे शरीर तपाचे लक्षण सांगितले. आता निष्पांत वाणीचे तप कोणते ते ऐक. परीस हा लोखंडाचा आकार, वजन वगैरे कशालाही न्यूनता न आणता जसे त्याचे सुवर्ण करतो. शेजाऱ्याला अगर जवळ येणाराला न दुखविता त्याला सुख होईल अशी ज्याच्या भाषणात साधुता असते. पाणी झाडांना म्हणून दिले जाते पण त्याच्या ओलाव्यावर गवत सहजच वाढते. त्याप्रमाणे एकापाशी केलेले भाषण सर्वांना हितकर असते. अमृतगंगा प्राप्त झाली तर अमरत्व येते. स्नानाने पापही जातात व पिण्यालाही गोड असते. तसे त्यांच्या बरोबरच्या बोलण्याने भाषणाचे अज्ञान नाहीसे होते. आत्मस्वरूप दर्शन होते आणि ते ऐकत असता जसा अमृताचा वीट येत नाही तसा कधी वीटही येत नाही. जर कोणी काही प्रश्न केला तर भाषणाचा हा प्रकार असतो, नाहीतर स्वाध्याय अथवा हरिस्मरण चालू असते. ऋग्वेदादी 3ही वेदांची वांगमंदिरात प्रतिष्ठा करून मुख म्हणजे जणू ब्रह्मशाळाच बनवितात किंवा शिव अथवा विष्णू यापैकी एखाद्या देवतेचे नाव मुखात सतत असणे तेच वाचिक तप होय. लोकनाथ नायक श्री भगवान म्हणाले, आता मानसिक तप सांगतो तेही ऐक. तर तरंगा वाचून सरोवर, ढगां वाचून आकाश अथवा सर्पा वाचून चंदन बन,
किंवा कलाहीन चंद्र, चिंतारहित राजा अथवा मंदार पर्वता वाचून समुद्र, याप्रमाणे सर्व दूषणे अथवा विकल्परहित अशी जी मनाची स्थिती, उष्णते वाचून प्रकाश, जडत्वा वाचून अन्न किंवा पोकळी वाचून आकाश अशी जी स्थिती, तसे आपण आहोत असे जाणून जे मन आपला स्वभाव, संकल्प, विकल्प, चंचलता टाकते, म्हणजे थंडीला थंडीची जशी बाधा होत नाही तसे ते मन स्वरूप स्थितीला पावते. अचल, कलंकरहित, परिपूर्ण चंद्रबिंब जसे असावे त्याप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपी मनाची जी विश्रांती किंवा स्थिती, त्या स्थितीत वैराग्याची इच्छा नाहीशी होऊन मनाचे चांचल्य मोडून आत्मज्ञानाचे अंकुर यावेत असा वापसा मनाच्या ठिकाणी तयार असतो. ते मन आत्मज्ञानाचे अधिकारी होते. म्हणून अशा स्थितीत ज्या वाणीने शास्त्राध्ययन व विचार करावयाचा ती एक शब्दही उच्चारण्यास तयार होत नाही व मिठाने आपले मूलतत्व जे पाणी त्यात मिसळून जसे आपले स्वतःचे स्वरूप टाकावे त्याप्रमाणे आत्मलाभाच्या लाभलेपणाने संतुष्ट होणाऱ्या त्या मनाला मनपणाही उरत नाही. यासाठी अशा स्थितीत इंद्रियांनी धाव घेऊन विषयग्राम गाठावे इत्यादी विकार तेथे उत्पन्न होण्याला अवसरच कोठला. म्हणून तळहात जसा केसरहित असतो त्याप्रमाणे अशा स्थितीतील मन सहजच शुद्ध किंवा विकल्परहित असते. अर्जुना, फार काय सांगावे. मनाची जेव्हा अशी स्थिती होते तेव्हा त्याला मानस्तप असे म्हणतात. पण हे असो, हे सांगितले ते मानस्तपाचे संपूर्ण लक्षण आहे असे जाण. असे कायिक, वाचिक व मानसिक अशा 3 रूपांचे तप म्हणजे काय हे तुला सामान्यपणे ऐकविले. आता 3 गुणांच्या संघाने हेच तप 3 प्रकारचे कसे होते तेही लक्षात देऊन ऐक. तर अर्जुना, जे हे 3 प्रकारचे कायिक, वाचिक व मानसिक तप तुला सांगितले त्याचेच तू फलाशा रहित होऊन पूर्ण श्रद्धेने आचरण कर. अरे, पूर्ण शुद्ध मनाने ज्यावेळी या तपाचे श्रद्धायुक्त आचरण केले जाते तेव्हा त्याला ज्ञाते सात्विक तप असे म्हणतात. किंवा तपाच्या निमित्ताने इतरांपेक्षा आपले वैशिष्ट्य दाखविण्याची व मोठेपणा मिरविण्याची व मिळविण्याची जे महत्त्वाकांक्षा धरतात, जगातील सर्व मान्यता अन्य कोणाच्या वाट्यास न जाता आपल्याच वाट्याला यावी व भोजनादी समारंभात आपल्याच अग्रस्थान असावे, साऱ्या जगाने आपली स्तुती करावी अशी आपली पात्रता दाखवितो व सर्वांनी आपल्या भेटीस यावे अशी जो इच्छा करतो. लोकांनी नाना प्रकारे आपली स्तुती करावी, इतरांचा आश्रय करू नये व सर्व महत्त्वाचे भोग आपल्यासच मिळावेत अशी जो इच्छा करतो. अंगहीनता झाकण्यासाठी जसा एखादा मनुष्य भांगपट्टा थाटमाट करतो तसा खरे स्वरूप झाकून आपली तपी म्हणून लोकात प्रसिद्धी व्हावी यासाठी वरून तपाचा खूप आव आणतो. हे असो, द्रव्य व मान्यतेसाठी सायासाने जे तप केले जाते ते राजस तप होय असे म्हणतात. किंवा पहुरणी नावाच्या रोगाने ज्या गायीचे दूध आटते ती गाय व्याली तरीही तिला दूध येत नाही. किंवा शेतात उभे असलेले पीक जर गुराकडून खाल्ले गेले तर पीक कसे येणार. त्याप्रमाणे फक्त प्रसिद्धीसाठीच जे तप केले जाते त्याचे काहीही फळ मिळत नाही. शिवाय तप फळाला येत नाही असे दिसताच ते मध्येच सोडून देतो. यामुळे त्याला स्थिरताही नसते. ढगांनी एकदम आकाश व्यापून फार गडगडाट उडवून दिला तरी असा अकाली येणारा ढग काय फार काळ ढगा टिकतो. त्याप्रमाणे हे राजस तप, त्याला फळ तर येतच नाही पण ते अखेरपर्यंत पुरे होण्याचीच मारामार असते. आता याच्या पुढे वर्णिले जाणारे जे तामस तप त्याला स्वर्गफळ तर नाहीच पण राजासारखी कीर्ती मिळण्याचा संभवही नाही. अर्जुना, केवळ मूर्खपणाचा संचार अंतःकरणात येऊन शरीराला शत्रूसारखे समजले जाते. ते शरीर म्हणजे जणू काही लाकूड आहे
असे मानून त्याला सर्व बाजूनी पंचाग्नीची धग लावतो. मस्तकावर गुगुळ जाळतात, पाठीला गळ टोचतात व भोवताली अग्नी पेटवून मध्ये आपले शरीर जाळतात. श्वासोच्छ्वास बंद करून व्यर्थ उपवास करतात अथवा उलटे टांगून देऊन धूम्रपान धूर घेतात. थंडीत गळ्या इतक्या थंडगार पाण्यात उभे राहतात. तटावरील कातळावर बसतात व जिवंत मासा चिमट्याने तोडतात. असे नाना प्रकारचे क्लेश शरीराला देऊन दुसऱ्याचा घात व्हावा या हेतू मनात बाळगून तप करतात. स्वतःच्या भारानेच कड्याचा सुटणारा धोंडा खाली पडून स्वतःचे शतशः तुकडे तर करून घेतोच, पण पडताना मध्ये येणाऱ्या वस्तूही रगडून चूर करतो. त्याप्रमाणे स्वतःचा नाश करून घेऊन जे सुखी अथवा श्रेष्ठ प्राणी असतील त्यांना खाली ओढण्याची उत्कट इच्छा बाळगतात. अर्जुना, याप्रमाणे व्यर्थ व दृष्ट तपाचरण जे केले जाते त्याला तामस्तप म्हणतात. अशा प्रकारे सत्वाधिक 3 जातींचे जे तप ते तुला स्पष्टपणे सांगितले. आता ओघानेच आले म्हणून त्रिविध दानाचे लक्षण सांगतो. 3 गुणांच्या योगे या दानांचेही 3 प्रकार होतात व त्यातील सात्विक प्रकार प्रथम ऐक. तर स्वधर्माचरणाने आपल्याला जे धन मिळेल ते जो सन्मानपूर्वक दुसऱ्याला अर्पण करतो. दैवयोगाने उत्तम बियाणे मिळाले तरी जसे उत्तम क्षेत्र व वापसा यांची उणीव भासते तशाच अडचणी दानात आहेत असे दिसून येते. अमूल्य रत्न मिळाले तरी सोन्याची गरज असते व सोने मिळाले तरी तो रत्नालंकार शोभावा असे सुंदर शरीर मिळणे कठीण. परंतु आपला भाग्योदय होतो तेव्हाच सणासारखा दिवस जीवाचे आपतेष्ट व द्रव्यानुकलता असा एकत्र योग येतो. त्याप्रमाणे हातून सात्विक दान घडण्याचा योग असेल तेव्हाच योग्य देश, काल व सत्पात्र व द्रव्यानुकूलता यांची जोड लाभते. म्हणून दानार्थ प्रथम प्रयत्न करून कुरुक्षेत्र किंवा काशी अथवा यांच्या तोडीचे एखादे क्षेत्र असा देश पाहावा. तेथे सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहणासारखा पुण्यकाळ अथवा त्यासारखा दुसरा पुण्यकाळ असावा. तशा मुहूर्तावर त्या देशात असे सत्पात्र मिळावे की जो शुचित्वाचा मूर्तिमंत अवतारच होय. तो ब्राह्मण म्हणजे आचाराचे आद्यस्थान, वेदांचे वस्तीस्थान, शुद्ध द्विज रत्न असा असावा. मग त्याला आपले द्रव्य अर्पण करून त्यावरील आपली सत्ता निवृत्त करावी. पण तीही पतीपुढे पत्नी जशी लीन असते तशा लीनतेने व संतोषाने करावी. किंवा जशी काही त्याची आपल्यापाशी असलेली ठेवच आपण त्याला परत त्याचे उत्तराई व्हावे. अथवा राजसेवकाने कर्तव्य म्हणून राजास विडा द्यावा तशी भावना असावी. अशा निष्काम बुद्धीने भूमी इत्यादींचे दान ब्राह्मणास अर्पण करावे. पण त्याबद्दल मनात मुळीच फलेच्छा नसावी. आणि ज्याला दान द्यावयाचे तो असा असावा की त्याला आपल्या दानाची परतफेड करण्याची संधी येणार नाही. आकाशाकडे तोंड करून हाक मारली असता जसे प्रत्युत्तर मिळत नाही, किंवा आरशाच्या मागील बाजूस पाहिले तर प्रतिबिंब दिसत नाही, किंवा कौतुकाने पाण्यावर चेंडू आपटला असता जसा तो प्रत्याघाताने परत आपल्या हाती येत नाही, किंवा चारलेला पोळ अथवा उपकार केलेला कृतज्ञ मनुष्य हे जसे केव्हाही प्रत्युपकार करीत नाहीत, त्याप्रमाणे दिलेले दान कोणत्याही रीतीने परत होण्याचा संभव नाही. असे जे दान तेच श्रेयकर होय. अशा तजवीजीने केलेले जे दान ते अर्जुना सात्विक सर्वश्रेष्ठ दान होय. आणि तो देश, काल, पात्र जसे योग्य असतात तसे दिले जाणारे द्रव्यही न्यायनिष्ठ व धार्मिक आचाराने मिळवलेले असावे. मनात दुधाची आशा धरून गाईला चारतात, किंवा आधी पेवाची तयारी करून मगच जसे शेत पेरतात. जिथून वाण परत येईल अशाकडेच ते पाठवावे, किंवा लाच अगर मोबदला घेऊन दुसऱ्याचे काम करावे, अथवा द्रव्य घेऊन अर्थ लोकांना औषध द्यावे. तसे ज्याला दान द्यावयाचे
त्या दानाच्या आधारावरच स्वतः पुन्हा त्या मनुष्याचा फायदा घेता येईल अशी बुद्धी मनात ठेवावयाची. अथवा सहज वाटेने जाताना एखादा पवित्र पण प्रत्युपकार न करणारा ब्राह्मण भेटला तर अधेल्या पैशाच्या दानाकरिता त्याच्या हातावर सर्व आप्तेष्टांच्या प्रायश्चित्तार्थ जे उदक सोडतात, संकल्प करतात, त्याचप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा बाळगून जे दान देतात व तेही इतके की त्याने एक वेळची भूकही भागू नये आणि ते दान ब्राह्मण नेऊ लागला की चोरांनी नागविल्याप्रमाणे जणू आपली हानी झाली असे मानून त्याबद्दल मनात झुरतात. अर्जुना, फार काय वर्णन करावे. अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान सर्व जगात राजस दान म्हणून प्रसिद्ध आहे. मग बेंछांच्या वस्तीची जागा अथवा अरण्य किंवा अपवित्र स्थळ किंवा शिबिर, नगरातील चव्हाटे अशा ठिकाणी बसून सायंकाळी अथवा रात्री चोरीने मिळविलेले द्रव्य उदारपणाने दान करतात. हे द्रव्य ज्याला दिले जाते ते लोक म्हणजे भाट, तमासगीर, वेश्या, जुतारी, भुताटक्या, अगर, भूल वगैरे असे असतात. त्यातील रूपवानांनी त्यांच्या पुढे नृत्य गायनादी प्रकार करून त्यांना नेत्रकटाक्ष वगैरे टाकून भुरळ पाडून त्यांच्या कानावर जाईल असा स्तुतीचा जप केला जातो. म्हणजे तल्लीन होऊन अत्तर, गुलाब वगैरे सुगंधी द्रव्यांच्या चैनीने भोग घेऊन मूर्तिमंत वेताळच बनतात. मग लोकांना लुटून आणलेल्या अनेक पदार्थांनी तेथे मांग, गारोडीसारख्यांना अन्नक्षत्र घालतात. एकूण असा जो द्रव्याचा खर्च होतो त्याला मी तामसदान म्हणतो. आणि त्यातही एखादे वेळी कसा प्रकार घडतो ते ऐक. गुन्हा नावाच्या भुंग्याने कोरलेल्या लाकडावर कदाचितच अक्षर कोरले जातील किंवा टाळी मारत असताना त्यात कावळा सहजच सापडावा. त्याप्रमाणे त्या तामसदान करणाऱ्याला पुण्यक्षेत्रात पर्वणीचा काळ लाभतो.